जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये युवा शक्ती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून मूनवॉक केलाय। खड्ड्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय। अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमधून वाट काढताना अंबरनाथकरांचे दररोज मोठे हाल होत आहेत। शिवाय खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडीही होतीये। मात्र याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रकाश नलावडे आणि अशोक सिनरप्पा यांच्या नेतृत्वाखाली काल उड्डाणपुलावर अनोखं आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी चक्क पीपीई किट घालून खड्ड्यामध्ये मूनवॉक केलाय। हे खड्डे पाहून आपण जणू काही चंद्रावरच आहोत असा भास होत असल्यामुळे पालिकेचं या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन केल्याचं युवा शक्ती प्रतिष्ठानने सांगितलं। अशोक सिनरप्पा युवा शक्ती प्रतिष्ठान संस्थापक। आज आपल्या अंबरनाथमध्ये एवढं मोठं शिवमंदिर आहे। शिवमंदिर हे जग पातळीवर गाजलेलं आहे शिवमंदिर। आणि श्रावण महिना एवढा पवित्र महिना सुरू झालेला असून हा महिन्याचा फक्त नगरपालिका बॅनरमध्ये ॲडव्हर्टायझिंग करते, लोकांना स्वागत करते आणि स्वागत एवढं बेकार खराब रस्त्यापासून त्यांनी स्वागत केलंय। हे लोकांचं स्वागत केलं नाही, त्यांनी लोकांचा अनादर केलाय। आणि हे बघा, ही भुसा दाखवा मागे जरा। हा, तो भुसा नाही, अक्षरशः गटारामधला गाळ टाकतात इकडं, लोकांना मूर्ख बनवतात ते। आणि ते स्वतः एसी मध्ये फिरतात, मस्त चांगल्या गाडीत फिरतात, हेलिकॉप्टर मध्ये फिरतात। लोकांचे असे हाल झाले पाहिजे आणि असे भ्रष्ट अधिकारी अंबरनाथला अजून लाभले पाहिजे, या अधिकाऱ्यांचा निषेध करतो। आणि लक्षात घ्या, अंबरनाथ नगरपालिका ही आपली पश्चिमेला आहे। अंबरनाथचे प्रथम नागरिक हे आपल्या पूर्वेला राहतात। अंबरनाथचे द्वितीय महोदया या पूर्वेला राहतात। अंबरनाथचे तृतीय महोदय हे पूर्वेला राहतात आणि सर्व मॅक्झिमम नगरसेवक हे पूर्वेला राहतात। पूर्वेवरून पश्चिमेला नगरपालिकेत जात असताना तुमच्या मिनिट्स असतील, मीटिंग्स असतील, यासाठी तुम्हाला ह्याच रस्त्याने जायचंय ना। मग तुम्ही काय हेलिकॉप्टरने जाता काय? आणि ते हेलिकॉप्टर हेलिपॅड नगरपालिकेवर टाकल्यामुळे ते काल जे हेलिकॉप्टर नगरपालिका गळत होती, त्या हेलिकॉप्टर मध्ये गळत होती का? मग तुम्ही हेलिकॉप्टर जाता का तुम्ही? कारण हे रस्ते दिसत नाहीये का तुम्हाला? बरं ठीक आहे, तुम्ही लोक बोलता की आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही सर्व एकत्रितपणे काम करतोय, त्याच्यामुळे विरोधी पक्षाची तर गरज नाहीये। अरे विरोधी पक्ष जर का तुमच्याकडे आवाज उचलत नाहीये, मग तुम्हाला हे प्रश्न दिसत नाहीये? लोकांच्या मरणाची वाट बघणार का तुम्ही? जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।